Acting. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण माझा बेटा मग बाटल्या बिटल्या भरून देऊ तुला ऐकायला आलं एक मिनिट एक सेकंड आय जस्ट नीड वॉटर येस होतं दिवसभराची तुमचं पाण्याच्या बाटल्या नाही भरायच्या वेळ चला एकच मिनिट माताजी तुमचं हे चालू करा, स्पीकर चालू करा. राधाराणी माताजी. विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हा क्लासरूम मध्ये जे बाळ सगळ्यात जास्त मस्ती करतो ना त्याला क्लासचं मॉनिटर बनवतात, म्हणजे मग त्याला व्यवस्थित वागायला लागतं. असं अधूनमधून जपाटॉक कोणी दिलं की आपल्याला जाणीव होते की भगवंत आपल्याला शिकवायला आपल्याला हे सेवा देतात, कारण आपण सगळ्यांना सांगितल्यानंतर आपल्यावर आपली जबाबदारी जास्त वाढते की आपण कसं प्रामाणिक असावं आपली साधना आणि सेवा करण्यात. आणि आपण जे हे म्हणजे गुरु महाराजांसमोर जे आपण हे घेतो म्हणतो किंवा आपण जेव्हा प्रतिज्ञा घेतो तर आपण ते किती सिन्सिअरली आपण ते फॉलो करावं. तर अधूनमधून भगवंत असं करतात. माताजींनी फोन केला तर मी त्यांना म्हटलं की माझ्यापेक्षा कितीतरी जास्त प्रामाणिक भक्त आहेत जे सकाळी उठून प्रातःकाळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त मध्ये सगळे माळ संपवतात. मी असं म्हणू शकत नाही की मी डेली तसं करू शकते. कधी कधी होतं, कधी होत नाही पूर्ण जपा सकाळी. पण हा एक आहे की आपण जेव्हा जपा करायला बसतो, आपण गृहिणी असल्यामुळे सकाळी आपली खूप सेवा असतात, मुलांचा डब्बा करायचं, हे करायचं, ते करायचं. पण जेव्हा आपण हातात माळ घेतो तेव्हा आपण जेव्हा माळ हातात घेतो तेव्हा पूर्ण लक्ष आपलं त्याच्यावर असावं. एक फिक्स टाइम असावं की आपण जेव्हा जप करतो. आणि मॅक्झिमम जेवढी माळ आहेत ते सकाळी पहाटे केलेले ते बरं असतं. का? कारण माझे प्रभूजी हे उदाहरण नेहमी देतात की आता आम्ही बोरिवलीला राहतो आणि मंदिर आहे ग्रँट रोडला. मुंबईला जे आलेत त्यांना माहित असणार, तर लांब आहे. तर आपण इथून जेव्हा सकाळी पहाटे मंगल आरतीला जातो तर सकाळी एवढं एवढं ट्रॅफिक नसतं रस्त्यावर. कधी कधी मेट्रोचं काम वगैरे चालू असेल तर वेगळी गोष्ट, पण आपण लवकर पोहोचतो सकाळी. का? कारण सकाळी एवढं ट्रॅफिक नसतं. नंतर आपण जेव्हा जातो मग गाडीने गेलं तर आपण तिथे अटकतो, आपल्याला ट्रेननेच जायला लागतं. तसंच आपल्या मनात सुद्धा तसंच आहे की सकाळी जेव्हा ब्रह्ममुहूर्त मध्ये आपण सकाळी उठून जेव्हा जप करतो तेव्हा आपला हा अनुभव असतो की मनामध्ये तेवढे विचार येत नाही. आणि सकाळी कारण त्यावेळी जे जागे असतात म्हणजे पूर्ण विश्वामध्ये आपण म्हणू शकतो की त्यावेळी जे सगळे सकाळी उठतात, जागरण करतात, जागे असतात,
तर त्यांचा एकच उद्देश असतो. सकाळी उठून कोणी बारला जात नाही. कारण ते बारला जाणारे किंवा नको असलेलं कार्य करणारे, ते सगळं रात्री करतात आणि सकाळी झोपलेले असतात. तर त्यावेळी कोण उठतं, की ज्यांचं काहीतरी एक उद्देश असतो जीवनामध्ये. आध्यात्मिक असू दे किंवा कधी भौतिक पण असू दे. जसं मुलं, ज्यांना अभ्यास करायचा आहे. काही-काही मुलं रात्रभर अभ्यास करून सकाळी झोपतात आणि काही-काही मुलं अशी असतात, की सकाळी पहाटे उठून ते अभ्यास करतात आणि पहाटे उठून केलेला अभ्यास ते बेस्ट असतं असं सांगितलं जातं ना. तर सकाळी एवढे नको असलेले विचार येत नाही. तुमचा अनुभव कसा आहे नंतर तुम्ही शेअर करू शकता किंवा आता सुद्धा शेअर करू शकता. की सकाळी उठून जे आपण जप करतो आणि नंतर थोडे माळ राहिलेले असतात. कधी-कधी 2, 3, 4 माळ. ते माळ आपण जेव्हा नंतर करतो, आपल्याला ते जाणून येतं, की त्याचं क्वालिटीमध्ये किती अंतर असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला लेक्चर ऐकायची गरज नाही. आपल्यालाच समजतं, की सकाळचं चॅन्टिंग जे असतं ते बेस्ट असतं आणि त्याच्याने आपल्याला मोटिव्हेशन येतं, की आपण सकाळी उठूनच करावं. कारण नंतर केलेलं ते बरोबर होत नाही. तर सेम जसं ट्रॅफिक जास्त नसतं रस्त्यावर सकाळी, तसं आपल्या मनामध्ये विचार पण कमी असतात. कारण सकाळी सत्वगुणचा टाईम आहे, ब्रह्ममुहूर्त आहे आणि असं सांगितलं जातं, की ब्रह्ममुहूर्तमध्ये ब्रह्माजी जे आहेत, ते ते फिरत असतात विश्वामध्ये आणि त्यांचा हात असा असतो. म्हणजे आपण जे करतो, त्यांना ते तथास्तु म्हणतात. आपण अभ्यास केला, त्याला तथास्तु. आपण जप केला, त्याला तथास्तु. कुठलंही कार्य जे आपण करतो, म्हणजे जे आता जे गायन करतात, जे ज्यांना म्हणजे क्लासिकल म्युझिक वगैरे जे शिकतात, त्यांना मी जेव्हा शिकायची, तेव्हा आम्हाला तेच सांगितलेलं, की सकाळी पहाटे उठून रियाज करायचा, म्हणजे प्रॅक्टिस करायचं. कारण कुठलंही कार्य सकाळी जेव्हा आपण करतो, त्याचा परिणाम आपल्याला चांगलाच असतो. तर सकाळी उठून जप करायचं, ते एक पॉइंट आहे आणि सकाळी आपण जेव्हा करतो, तो आपल्याला ते हरिनाम बरोबर आपले एक संबंध जोडतो. म्हणजे वी कॅन फील कनेक्शन विथ द होली नेम. आपण जेव्हा ते ऐकतो, एक-एक शब्द ऐकून जेव्हा आपण जप करतो, तर आपल्याला ते हरिनामाबरोबर कनेक्शन फील होतं. आता आपण एक आहे, की आपण हे ठरवलंय, आपण संकल्प केलाय, की आपण जप करणार. एकदा संकल्प केल्यानंतर आपण ते व्यवस्थित करायला पाहिजे. ते आपली जबाबदारी आहे. हरिनाम म्हणजे काय आहे? हरिनाम आणि भगवंत आणि त्यांच्या नावात काहीही अंतर नाहीये. म्हणून जेव्हा आपण हरिनाम करतो, तेव्हा भगवंत ॲक्चुअली स्वयं ते आपल्या जिव्हावर येतात. आता आपली जिव्हा जी आहे, ही काही खूप स्वच्छ जागा नाहीये आणि आपलं हृदय सुद्धा इतकं स्वच्छ नाहीये. पण भगवंत इतके नम्र आहेत, की काहीही असू दे, भगवंत आपल्याला सोडत नाही. ते आपल्याबरोबरच राहतात. सच्चिनंदन महाराज आपले श्रील प्रभुपादांचे खूप वरिष्ठ शिष्य आहेत आणि त्यांनी त्यांच्या एक पुस्तकामध्ये, जपा पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलेलं, की आणि भुरीजन प्रभूंनी पण असं लिहिलेलं, की किती भगवंत नम्र आहेत, की जसा एक माणूस जाऊन झाडू मारतो आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा आपण आपलं बाथरूम पण आपण साफ करतो. घाण असतं ना तिथे. तर आपण साफ करतो कारण ते स्वच्छ करायलाच लागतं. आज केलं तर उद्या नाही केलं असं चालत नाही. डेली आपल्याला आपलं घर जे आहे स्वच्छ करावंच लागतं. आणि घर स्वच्छ असलं की आपलं मन जे आहे शांत राहतं. घरामध्ये अडचण असेल, घाण असेल, तर आपल्यालाच बरं वाटत नाही ना. एक थोडं क्लिअर केल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. तर आपण जेव्हा हरिनाम घेतो, तर आपल्या मनात सुद्धा तसंच होतं. स्वच्छता येते. चेतो दर्पणमार्जनं भवमहादावाग्निनिर्वापणं श्रेयकैरवचन्द्रिका वितरणं विद्यावधूजीवनम् आनन्दाम्बुधिवर्धनं प्रतिपदं पूर्णामृतस्वादनं सर्वात्मा स्नपनं परं विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम्. तर जसे आपल्या घरात जर आरसा आहे आणि त्याच्यावर माती बसते, तर त्या आरशामध्ये आपण जर आपला चेहरा बघितला, कधी-कधी आपण यात्रेला जातो, आपल्याला जे रूम भेटते, त्या रूमामध्ये जो जो आरसा असतो,
त्याच्यावर डाग डाग खूप असतात, तर आपल्याला चेहरा आपला त्याच्यात नीट दिसत नाही. पण आपण ते स्वच्छ केलं, मग आपल्याला आपला चेहरा दिसतो. तसंच आपल्या हृदयामध्ये जे अनर्थ आहेत, जे नको असलेले नकारात्मक विचार आहेत, भावना आहेत, ते जेव्हा असतात, तोपर्यंत आपल्याला जे आहे अ, जे म्हणजे विवेक बुद्धी जे आपण म्हणतो, की जे अनुकूल आहे आणि प्रतिकूल आहे, त्याच्यात आपल्याला म्हणजे ते आपल्याला समजत नाही, की व्हॉट इज राइट, व्हॉट इज रॉंग. जे खरं आहे, खोटं आहे, ते एक एक गोष्ट झाली. पण अनुकूल काय आहे आणि प्रतिकूल काय आहे, ते आपल्याला जेव्हा समजतं, जेव्हा आपली साधना व्यवस्थित असते. आपण जर हरिनाम नम्रतेने सगळे वैष्णवांना, सगळे म्हणजे गुरुजनांना पाया पडून आपण प्रार्थना करून जेव्हा आपण जप करतो, तर ते जप केल्यानंतर आपल्याला मन जे आहे क्लिअर होतं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय निर्णय घ्यायला पाहिजे, कसं वागावं आपण, आपली भावना कशी असावी, आपली चेतना कशी असावी, हे आपल्याला आतूनच समजणार. आणि ते कन्सिस्टंटली म्हणजे रेग्युलरली तसं व्हायला आपण आपलं जे हिअरिंग आहे म्हणजे श्रवणम आपलं खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. जेव्हा आपण रेग्युलरली ऐकतो श्रवणम, कीर्तनम, तर आपली जी भावना आहे ती व्यवस्थित होते आणि आपली चॅन्टिंग पण व्यवस्थित होते. कसं असतं की ते सगळ्याचं कनेक्शन असतं. आपण जर नीट चॅन्टिंग केलं तर आपल्याला आणखीन श्रवणम करायची इच्छा होते. आणि जेवढं आपण श्रवणम करतो तेवढं आपल्याला चॅन्टिंग करायची इच्छा होते. भक्तांचा संग करायची आपल्याला इच्छा होते. तर एकदा एक गोष्ट रामायणातली ह्यांनी सांगितलेली, शिक्षाष्टकम प्रभू, जे नाशिक मंदिर मध्ये मेन ब्रह्मचारी आहेत, ज्यांनी नाशिकचं सेंटर त्यांनीच उभं केलं. तर त्यांनी ही गोष्ट सांगितलेली ती मी शेअर करते, की आता रामनवमी झाली म्हणून मी विचार केला की ही कथा सांगितलेली उचित असणार. तर एकदा काय झालं की जेव्हा श्रीरामांचं राजाभिषेक होतो तेव्हा विभीषण आले अयोध्येला पुष्पक विमानात. जेव्हा श्रीराम निघाले अयोध्येतून, सॉरी माझे मराठी इथे तिथे चुकते, स्वीकार करा जे काय आहे ते. तर ते येतात आणि त्यांच्याबरोबर दोन त्यांचे जे राक्षस म्हणजे गार्ड सारखे ते येतात त्यांच्याबरोबर. आणि राज अभिषेक संपल्यानंतर सगळं झाल्यानंतर तरी विभीषण जे असतात त्यांना इच्छा असते अजून थोडं भगवंताचं संग घ्यावं. तर त्यांना अजून थोडे दिवस राहायचं असतं. पण ते जे आलेले असतात त्यांच्या बरोबर दोन गाठ ते तर राक्षस आहेत. तर त्यांना इतकी इच्छा नसते तिथे राहायची. तर ते म्हणतात की आम्ही परत गेलं तर चालेल का? तर ते म्हणतात, "हां, ठीक आहे, जा." ते म्हणतात, "आपण कसं जाणार? येताना आपण जे समुद्र पार करून आपण आलो, कारण पुष्पक विमान होतं. तर जाताना आपण कसं जायचं?" तर विभीषण त्यांना एक छोटीशी पोटली बनवून देतात कपड्याची आणि त्यांना सांगतात, "हे धरा आणि पार करा." तर ते म्हणतात, "ह्याच्याने काय होणार?" तर ते म्हणतात, "विश्वास ठेवा, हे हातात धरा आणि तुम्ही पार करणार. तुम्ही जाऊ शकणार लंकेला." आणि ते म्हणतात, "पण ही उघडू नका. ही पोटली जी आहे, ही उघडू नका. जोपर्यंत तुम्ही त्या साईडला जात नाही, मधीत उघडू नका." तर त्यांना एवढा विश्वास नसतो, पण ते म्हणतात, "ठीक आहे, आता अजून काही उपाय नाहीये." तर ते घेतात आणि जातात. आणि जसं-जसं ते येतात विभीषण त्यांच्या बरोबर तिथपर्यंत येतात. ते जायला लागतात आणि पाणी वर, 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 वर यायला लागतात. तर ते म्हणतात, "हे बघा काही फरक पडत नाही, ह्याच्याने पाणी वरती येतं." ते म्हणतात, तुम्ही जा ना पुढे, बघा ना तुम्ही." तर मग एका पॉइंटला आपण ते पोहोचतात, जेव्हा पाणी इथपर्यंत येतं, इथपर्यंत. पण मग ह्याच्यावर येत नाही, कितीही पुढे गेलं तर. तर मग त्यांना त्यांचं हे आत्मबल वाढतं आणि आत्मविश्वास वाढतो आणि ते जातात पुढे. असं जाताना ते एक दुसऱ्याशी चर्चा करत असतात, की ह्याच्या आतमध्ये काय असणार? की हे पाणी वरती येत नाहीये. तर ते म्हणतात, "आपण बघूया का?" मग त्याने सांगितलेलं उघडू नका म्हणून. पण ते काय आहे ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. तर त्यांचं मन त्यांना सांगतं, की उघडा. कधी-कधी आपलं मन आपल्याला जे सांगतं,
आपल्याला वाटतं की आपल्या मनाने सांगितलं म्हणजे हे खरंच असणार, पण गरज नाही की ते खरं असणार. तेव्हा आपल्याला जेव्हा डाऊट असतं ना मनात, की मी जे विचार करतो किंवा मी करते, तर ते खरं आहे की नाही, तेव्हा आपण गुरु, साधू आणि शास्त्र ह्यांनी आपल्याला काय सांगितले त्याच्यावर आपल्याला ध्यान करायला पाहिजे. तर ते काय करतात, ते उघडतात. तो कपडा असतो ना, ते असं उघडतात आणि ते उघडल्यानंतर त्याच्यावर एक पान असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं श्रीराम. आता ह्यांना काय श्रीराम किंवा त्यांच्या नावावर विश्वास नसतो. तर ते म्हणतात, "छे, ह्याच्याने काय होणार आहे?" तर ते काय करतात, ते आधी तर कपडा काढला त्याने टाकून दिला आणि मग जे अ, पत्ता आहे, तो पण टाकून देतात. टाकलं की ब्लूप पाण्याच्या आत जातात ते. म्हणजे अंत, समाप्त, पूर्णविराम. तर कसं असतं, की अ, म्हणजे हे आपण उदाहरण जे आहे ह्याच्यात आपण कंपेअर करू शकतो, की बाहेरचा जो कापड आहे, तो भक्तांचा संघ आहे. जे आपल्याला संरक्षण देतं भक्तीमध्ये. जोपर्यंत आपण भक्तांचा संग करतो, भक्तांची सेवा करतो आणि भक्तांप्रती आपली जी भावना असते, ती पण अनुकूल असते. तोपर्यंत जे आहे आपल्याकडे हरिनाम हातात असतं. जेव्हा आपण भक्तांचा संग करत नाही, आपल्याला वाटतं की आपल्याला गरज नाहीये, आपण स्वतःहून करू शकतो. तेव्हा आपल्याला भक्तिविनोद ठाकूर यांचं भजन आठवण करावं, की "एकाकी आम्हारा नाही पाय बल, हरिनाम संकीर्तने. तुम्ही कृपा कोरी श्रद्धा बिंदू दिया, देहो कृष्ण नामधने." तर जे आपले वैष्णव आचार्याने आपल्याला दिलेलं आहे हरिनाम, आपण जेव्हा भक्तांचा संग करतो आणि भक्तांचे जेव्हा आपल्याला आशीर्वाद मिळतात, जेव्हा आपण श्रवण करतो, तेव्हा आपल्याला जे काय मिळतं, देहो कृष्ण नामधने, की कृष्ण हे हे जे धन आहे, ही तुमच्याकडे ती तिजोरी आहे. तुमचं हृदय म्हणजे तिजोरी आहे आणि त्याच्या आतमध्ये काय आहे? अ, हरिनाम आहे. हरिनामाचं धन आहे आणि तुम्हीच आम्हाला ते देऊ शकता. एकाकी आम्हाला नाही पायाबल. एकटं राहून आपण हरिनाम करू शकत नाही. आपल्याला भक्तांचा संघ हवाय आणि त्या भक्तांच्या संघामध्ये आपल्याला काय करावं? आपण दास, दास, दासानुदास ही भावना घेऊन आपण जे सेवा केली नम्रतेने, तर आपण जप व्यवस्थित करू शकतो. म्हणून शिक्षाष्टकममध्ये 3रा वर्स काय आहे? 2रं वर्स काय आहे? नाम 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 कार्य बहुधा निज सर्व शक्तीस तत्रापिता नियमित स्मरणेन कालः एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवमिदृशम् इहाजनी नानुरागः. की हे भगवंता माझं दुर्दैव कसं आहे, की तुम्ही तुमची पूर्ण शक्ती या नावामध्ये घातली आहे. पण माझं दुर्दैव असं आहे, की मला ह्याच्या प्रती आकर्षण नाहीये. तर त्याच्यासाठी मग भगवंत म्हणतात, महाप्रभू म्हणतात, की अच्छा हे प्रॉब्लेम आहे तुम्हाला. पहिल्या ह्याच्यात सांगतात, की का करावं? दुसऱ्या ह्याच्यात सांगतात, की का करू शकत नाहीये व्यवस्थित. कारण आपल्याला आकर्षण नाहीये आणि तिसऱ्या ह्याच्यात सांगतात फॉर्म्युला. तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. जेव्हा आपण हे नियम जे आहे पालन करतो, तेव्हा आपलं जप व्यवस्थित होणार. की जेव्हा आपण नम्रतेने भक्तांची सेवा केली, फक्त भक्तांची म्हणून नाही, कोणाशीही आपल्या परिवारामध्ये, बाकी अन्य समाजमध्ये सुद्धा आपण जर व्यवस्थित वागलो, नम्रतेने वागलो, लोकांना सन्मान दिलं आणि त्या भावनेने, की हे भगवंत मी जे आहे मी अ, काय म्हणतात ते व्हॉट इज द वर्ड फॉर इन्सिग्निफिकंट? तुच्छ आहे. हां, मी तुच्छ आहे, पण भगवंतांचे गुरु आणि भक्तांच्या कृपेने मला भक्ती मिळालेली आहे. तर माझ्या प्रगतीसाठी आणि भगवंतांना अ, भगवंतांचं स्मरण करण्यासाठी मी हे हरिनाम घेणार. तर आपण ह्या भावनेने जेव्हा आपण प्रार्थना करतो, तर तेव्हा काय होतं, आपण भगवंताचं नाव जे आहे व्यवस्थित घेऊ शकतो. तर कसं असतं, की
एक कुठल्याही जाग्याची एक एनर्जी असते, म्हणजे ऊर्जा असते. तर आपण जर डेली एका जाग्यावर बसून एका वेळी म्हणजे सेम टाइमला डेली आपण जेव्हा जप करतो, तर ते ते त्या जागेवर जे आहे ती ऊर्जा निर्माण होते. आणि एक मिनिट हा. तर त्या जागेवर ती ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जामुळे आपण जप आणखीन व्यवस्थित करू शकतो. त्याच्या आधी आपण ज्या जागेवर बसतो ती स्वच्छ असली तर आपलं मन पण स्वच्छ असणार. आणि आपण जेव्हा बसतो त्या जागेवर आणि आपण जप करतो एव्हरी डेली, तर तिथे जसं मी म्हटलं ती ऊर्जा निर्माण होते. आणि तिथे आपण जेव्हा बसून जप करतो ना, त्याच्यात तिथे अजून भक्तही जर जप करत असणार तर आणखीन ती ऊर्जा म्हणजे एक जॉईंट एफर्ट, त्याच्यात आणखीन ती ऊर्जा निर्माण होते. तर असं कधी कधी असं होऊ शकतं की भक्त आपल्या बरोबर असणार, कधी कधी नसतात, मग काय करावं आपण? तर खूप भक्त आहेत जे ऑनलाईन म्हणजे जपा वगैरे जॉईन करतात, त्याच्याने त्यांना प्रेरणा मिळते. पण सगळ्यांना तेही जमत नाही. पण एक आहे आपल्याकडे शिल प्रभुपादांचं जप आहे. ते एक मिनिट. शिल प्रभुपादांचं जे जप आहे हरे कृष्ण महामंत्राचं, तो लावला तर आपल्याला असं वाटतं की शिल प्रभुपादच आपल्या बरोबर बसून जप करतायत. तर आपण ते करू शकतो. काही काही भक्तांना हे असं हरे कृष्ण मंत्र समोर ठेवून तुम्हाला उलट दिसत असणार, पण हे जे तुम्हाला वाटत असणार रशियन लँग्वेज आहे, पण हे हे जेव्हा आपण ठेवतो असं, तर काही काही मला मला ह्याचा खूप फायदा होतो. कधी कधी मन जर इकडे तिकडे भटकतं तर ते हरिनाम नेम बघितलं तर नाव बघितलं तर थोडं परत मन परत फोकस येतं. तर हे अजून एक आहे, म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं असतं की त्यांना काय केलं तर त्यांना प्रेरणा मिळते. तर आपण अजून एक आहे की आपल्याला सकाळी जर उठून जप व्यवस्थित करायचं असेल तर अगोदर रात्रीच तयारी चालू होते. जसं आपल्याला समजा आज सकाळी आपल्याला बाहेर गावी जायचंय, आपल्याला मायापूरला जायचंय, वृंदावनला जायचंय, आपल्याला ट्रेन पकडायचंय किंवा प्लेन पकडायचंय, आपण कसं करतो? असं नाही की आपण सकाळी उठून पॅकिंग चालू करणार. नाही ना, आपण एक दिवस अगोदर का 2-3 दिवस अगोदरच आपण तयारी चालू करतो. तसंच आपल्याला सकाळी जे आहे उठून जर आपल्याला हरिनाम घ्यायचं आहे, अगोदर अगोदरच्या दिवशी आपली भावना कशी होती, आपण काय काय केलेलं आहे, त्याचा प्रभाव जो आहे आजच्या जपावर पडणार. म्हणून आपण डेली म्हणजे दैनिक जे आपलं जीवन असतं ते कसं म्हणजे ह्याच्यात असावं, शुद्ध तत्व म्हणजे एक थोडं सत्वगुण मध्ये कसं असावं, ते आपण प्रयास करायला हवंय. की रात्री आपले असं असतं की प्रोग्राम वगैरे असतात, उशीर होतो, पण जेवढं आपल्या नियंत्रणात आहे तेवढं आपण प्रयास करू शकतो. आणि आपल्याला जर सवय झाली सकाळी उठायची तर मग रात्री उशिरा झोपले तरी सकाळी आपले डोळे उघडणारच. तुम्हाला अनुभव असणार की ओपन होण आपण सकाळी ऑटोमॅटिक पण जाग होते आपल्याला, कारण ती सवय झालेली असते. तर रात्री खूप हेवी जेवण ना जेवणे, खूप उशिरा ना झोपणे, ते जेव्हा करतो आपण तर मग सकाळी उठून जप आपल्याला जे आहे व्यवस्थित होतं. आणि तेव्हा जेव्हा आपण करतो आणि आपण जेव्हा जप करतो तर आपल्याला हे सगळं विचार करायचा नाहीये की माझं हृदय शुद्ध करायचंय, मला हे करायचंय. जप करताना आपल्याला फक्त ऐकायचंय. आपल्याला हरिनाम एक एक शब्द वर आपण जर लक्ष दिलं तर आपण जप व्यवस्थित करू शकतो. तर गुरुजन प्रभू हे सांगतात, त्यांच्या जपा रिफॉर्म पुस्तक आहे त्याच्यात ते सांगतात की एक एक मणीवर आपण जेव्हा आपण एक एक मणी खाली करतो तर एक एक मणीवर आपण जे नाव घेतो त्याच्यावर आपण जर लक्ष दिलं तर एक माळ व्यवस्थित आपली होते. आणि तशी एक माळ व्यवस्थित झाली, आपण तसं करत गेलो तर सगळी माळ आपली जी आहे ती आहे व्यवस्थित होते. अ- आणि जेव्हा माझा असा अनुभव आहे की जेव्हा आपल्या मनामध्ये नको असलेले विचार येतात, नकारात्मक विचार येतात किंवा म्हणजे क्रोध किंवा ईर्ष्या
ही जेव्हा निर्माण होते आपल्या मनामध्ये, तेव्हा नॉर्मली आपल्याला जेव्हा राग येतो ना, तर आपण काय करतो, दुसऱ्या माणसाचे दोष बघतो आपण. आणि आपल्याला वाटतं की हा व्यक्ती व्यवस्थित वागत नाही, तो व्यक्ती किंवा ती वागत नाही माझ्याबरोबर व्यवस्थित. हे सगळे जेव्हा विचार येतात ना, तर आधी आपण स्वतःची साधना कशी चालली त्याच्यावर लक्ष द्यावं. कारण जेव्हा साधना चांगली नसते आपली, श्रवण, कीर्तन, जप जेव्हा व्यवस्थित होत नाही, तर आपल्या मनामध्ये जे आहे नकारात्मक विचार यायला लागतात. आणि आपली जी दृढव्रत जे आहे ते होत नाही. आपलं जे म्हणजे ध्यानपूर्वक जप आहे ते होत नाही. तर जप व्यवस्थित केलं नाही तर मनामध्ये नकारात्मक विचार येतात. मग परत जप आणखीन खाली जातं. ते एक सायकल सारखं होतं. तर जेव्हा आपल्याला खूप त्रास होतोय, म्हणजे असे नकारात्मक विचार वगैरे येत आहेत, तेव्हा बसून आपण एकदम फुल फोकस बरोबर जप करणे. ऑफकोर्स आपण कोणाशी बोलू पण शकतो, आपल्या वरिष्ठांशी. मनामध्ये असं होत असेल तर. पण नॉर्मली साधना चेक करावी. की जसं आपण वैद्य डॉक्टरकडे जातो, तर ते काय बघतात आधी, की तुमचं लाईफस्टाईल कसं आहे. आयुर्वेदिक डॉक्टर. तुमचं लाईफस्टाईल कसं आहे, तुम्ही कधी झोपता, तुम्ही कधी उठता, तुमचं जेवण कसं आहे, तुम्ही जेवताना हे हे जे आयटम आहे तुम्ही खाता जास्त, तर म्हणून तुमचं हेल्थ खराब होते. ते तर आपल्याला काय करावं, काय करू नये ते सगळं सांगतात. तसं आपण आपलं, कारण आपल्या घरात दुसरं कोण येणार आहे आपल्याला बघायला? आपणच. एक पुस्तक काढलेलं आहे, एक डिवोटी आहे, डिवोटी नाहीये, पण उत्तम महेश्वरी म्हणून आहेत. तर त्यांनी एक पुस्तक काढलेलं आणि त्याचं नाव होतं अपने डॉक्टर स्वयं बनू. तर आपण जप जेव्हा करतो, आपण स्वतःचे डॉक्टर आहोत. कारण दुसरं कोणालाही माहित नाही. मी हातात छान करून जपमाळा घेऊन बसू शकते. पण आतमध्ये काय होते ते मलाच माहिती असतं ना. तर त्याच्यावर दुसरं कोणी नियंत्रण करू शकत नाही. अनलेस त्यांना ते दुसऱ्यांचं मनात काय विचार आहे ते समजत असेल. नाहीतर आपल्यालाच समजतं. वी हॅव टू बी हॉनेस्ट विथ आवरसेल्फ. म्हणजे आपणच प्रामाणिक व्हायला पाहिजे. तरच आपण हे जे आपलं जप आहे हे व्यवस्थित करू शकतो. तर आणि मी आता तुम्हाला जे सांगते हे मी स्वतःला सांगते. तुम्ही करतच असणार सगळं हे व्यवस्थित. आनंद गोपी माताजी आहे तुमच्या बरोबर तुम्हाला प्रोत्साहन द्यायला. तर ह्याच्याने विथ दिस आय एम एंडिंग. मला जे सांगायचं होतं हे एवढंच होतं. हरे कृष्णा. थँक्यू. थँक्यू माताजी. रुपाली, ऍक्च्युली खरं तर माताजी खूप बिझी असतात, पण त्याच्यातून पण त्यांनी आपल्याला एवढा छान वेळ दिला. थँक्यू माताजी. जस्ट अ सेकंड. रुपाली, लेफ्ट झाली. हरी बोल. जस्ट अ सेकंड ना माताजी. हा. जस्ट मेक अप क्लोज. हा, रुपाली, हो, ओके. हरे कृष्णा माताजी, दंडवत प्रणाम. हरी बोल. हा, खूप खूप धन्यवाद माताजी. खूप छान जपाबद्दल माहिती सांगितली. ज्याप्रमाणे आपण आपले घर दररोज स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपलं मन स्वच्छ राहण्यासाठी कशा प्रकारे आपण दररोज जप करायला हवा. तसेच आपल्या मनात नकारात्मक विचार येऊ नये म्हणून आपण दररोज आपली साधना भक्ती टिकून ठेवायला हवी. खूप छान माहिती सांगितली माताजी. खूप धन्यवाद. तसेच आम्हाला तुमचे असेच वरचेवर मार्गदर्शन मिळत राहावे ही एक नम्र विनंती तुम्हाला. थँक्यू. आणि जे शुद्ध भक्त असतात ते फक्त हृदय स्वच्छ करण्यासाठी करत नाही, पण त्यांना भगवंतावर प्रेम आहे म्हणून ते घेतात ना. हो. आपण अजून म्हणजे त्या स्थितीवर पोचलो नाही, पण भक्तांचा संग आणि गुरूंचे आशीर्वाद आणि आपले प्रयत्न असले तर कधीतरी आपल्याला ते कृष्ण प्रेम मिळू शकणार. आता सध्या आपले स्वच्छ भारत हाच प्रोजेक्ट आहे सध्या. हरे कृष्णा. हरे कृष्णा. थँक्यू. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. अनंत माताजी, कृष्ण वृंद की जय. येस. जय
Mataji, I'll just change the setting if anyone wants 1 or 2 questions, if अच्छा. it is possible for you. हा चालेल. आय थॉट की दे विल गेट लेट बिकॉज इट्स 7:26. आय एम ओके. You have to just unmute yourself. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपलं खूप सौभाग्य आहे. ऍक्च्युली मगाशी सांगायचं राहून गेलं थोडंसं की माताजींची ना फुल फॅमिली म्हणजे माताजींची आई, वडील, भाऊ सगळे खूप छान भक्त आहेत. सगळे काउन्सिलर्स आहेत. माताजींची आई आता नाही आहेत, परंतु मला खूप आठवतंय की राधा गोपीनाथ मध्ये पाठीमागे बसून त्याचे ट्रान्सलेट करायच्या. खूप वंडरफुल डिवोटीज म्हणजे सगळे अख्खी फॅमिलीज त्यांचे खूप सुंदर भक्त आहेत. आपल्याला खूप छान योग आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा हरे कृष्णा बोला. दंडवत प्रणाम माताजी. धन्यवाद प्रणाम. आनंद गोपी माताजी, संदीप शक्ती माताजी यांना खूप खूप धन्यवाद. हा जपाटॉप चालू केल्यापासून म्हणजे मी प्रयत्न करते सकाळी जप करण्याचा. पण माताजी एका जागेवर बसून 16 माळा म्हणजे नाही शक्य होत. असं थोडं फिरून मग ह्याच्यासाठी मला वाटतं तसं एका जागेवर बसून करावं. म्हणजे तुम्हाला एका जागेवर तुम्ही बसू शकत नाही कारण शारीरिक काहीतरी त्रास होतोय का मन आपल्याला सांगतं की उठून चालायचं? हा म्हणजे थोडंसं कुठंतरी असं शरीरामध्ये थोडंसं हे वाटतं की आता उठल्यावर थोडं बरं वाटेल. असं मनच म्हणजे थोडं चालावा, थोडं फिरावं असं मी तसा प्रयत्न करते आता 2, 3, 4 माळा असं बसून करण्याचा. हा तर जेवढे माळ तुम्ही करू शकता तुम्ही करा. मला ही पूर्ण 16 मला कंटिन्यूस खाली बसून करायला थोडा त्रास होतो. तर पण मी ट्राय करते 8-10 माळा तरी ऍटलीस्ट एका जागेवर बसून करायचं. मग मध्ये थोडं उठून कंबर किंवा पाय दुखले तर थोडं वॉकिंग करून मग परत येऊन बसते. तर तुम्हाला जसं होतं कारण तुमचं जर लक्ष शारीरिक जे त्रास होते त्याच्यावर जर असणार मग जपावर लक्ष होणार नाही. पण ज्यांना तितकं त्रास नाहीये ते काय करतात की ते लक्ष हरिनामवर पूर्ण लक्ष देतात. मग त्यांना शारीरिक त्रासचा आभास होत नाही. पण आपल्याला शारीरिक त्रासावर जर आपलं लक्ष जास्त जाते तर तेव्हा उठून थोडं स्ट्रेच करून थोडं चालून परत आपण बसून करू शकतो. कारण बसून केलेलं तर बेस्ट असतं. सगळ्यात गुड बेटर बेस्ट म्हणतात ना. बेस्ट असतं की आपण एका ठिकाणी बसून आपण डोळे मिटून न उठता जप केलेलं. पण आपल्याला जर शारीरिक त्रास आहे तर मग जेवढं आपल्याला होतं जितकं आपण ते हळूहळू वाढवायचं आपण बसून केलेलं. आता तुम्ही म्हणता 2-3 माळ तरी तुम्ही बसून प्रयत्न करता. तसं हळूहळू जे आपण बसून करतोय ते हळूहळू वाढवायचं. पण ठीक आहे. असं असं नाहीये की आपण उभं राहून किंवा चालून करू शकत नाही. करतात भक्त. पण आपल्याला आपल्या मनामध्ये ना कसं असं की आपल्या स्टँडर्ड काय आहे ते आपल्याला माहित असायला पाहिजे. तर हळूहळू आपण ते आपलं जे आहे ध्येय आहे किंवा लक्ष्य आहे तर तो तिथपर्यंत आपण कधी ना कधी पोहोचू. तर हरे काय बेस्ट काय आहे ते आपल्याला माहित असायला पाहिजे. पण आता आपलं जे सत्य आहे की आपण काय करू शकतो ते आपण करायचं, मन लावून जप करायचं आणि हळूहळू जे आहे क्वालिटी आणि नंतर क्वांटिटी पण आपण वाढवू शकतो. खूप खूप धन्यवाद माताजी. हा जपाटॉप चालू केल्यापासून जपामध्ये रुची पण आली आणि खूप छान फरक वाटतोय. म्हणजे सकाळी जप होण्याचा प्रयत्न पण चालू आहे आणि होतो पण. थँक्यू. आणि बोल. छान वंडरफुल क्लास आणि म्हणजे बारामती वैष्णवी समितीकडून आम्ही धन्यवाद देतोय तुम्हाला की सकाळच्या एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही उपस्थित राहिलात. तर आशा ठेवतोय की पुढे पण आम्हाला तुमचे काही जे साक्षात्कार म्हणू शकतो ते आम्हाला ऐकायला मिळतील. तर मला तो एक हे खूप आवडला तुम्ही शेअर केलेला की म्हणजे मी स्वतः करते ते म्हणून मी शेअर करते की हरे कृष्ण महामंत्र जो लिहिलेला असतो ज्यावेळेस माझं मन भरकटतं त्यावेळेस मी जेव्हा मंदिरात चॅन्टिंग करते ना वरती लिहिलेलं आहे त्यावेळेस मला खूप मदत होती म्हणजे मला स्वतःला की म्हणजे भगवंत सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत अक्षरांमध्ये आहेत शब्दांमध्ये आहेत तर मी स्वतः रोज डेली त्याची प्रॅक्टिस करते तर मला पण खूप छान वाटलं की मला असं वाटत होतं की म्हणजे कोणाकडून तरी हे ऐकायला मिळालं थँक्यू सो मच तर माझा माताजी एक प्रश्न होता असा
की हे आजच्या तुमच्या क्लासमधून खूप छान पद्धतीने समजलं, की आपलं आचरण, आपली वर्तवणूक आणि आपला जप हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. कधी-कधी असं होतं, की आपण बसलोय आणि आपण चॅन्टिंग करतोय आणि आपल्याला वाटतं, की तो वेळ मी जितका प्रयत्न करेल तीच खरी म्हणजे माझं मन फोकस करतोय, तर तेवढाच एक प्रयत्न आपला असतो आणि आपल्याला वाटतं त्याच्यावरच आपला जप अवलंबून आहे. परंतु तुमच्या आज ह्याच्यातून खूप सुंदररीत्या समजलं. तर माझा प्रश्न असा आहे माताजी, की सध्या आम्ही मॉर्निंग प्रोग्रामला पण प्रयत्न करतोय, की इथे जरा चांगल्या पद्धतीने हे करण्याचा. तर ते मॉर्निंग प्रोग्रामचा म्हणजे तुमच्याकडून मला ऐकायचंय, की कशा पद्धतीने आपल्या जपाशी मदत होते? जसं की आपण जप करतो, मॉर्निंग प्रोग्राम असेल, गुरुपूजा असेल, म्हणजे मंगल आरती असेल. तर हे डेली जर आपण अटेंड केलं किंवा प्रयत्न केला जसं जमेल तसं, तर त्याचा आपल्या जपाशी काही संबंध असू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला काय होईल? अं, आध्यात्मिक एक दृष्टिकोन आहे आणि अजून एक दृष्टिकोन तुम्हाला सगळ्यांना मी शेअर करते. आध्यात्मिक दृष्टिकोन सगळ्यात महत्वपूर्ण आहे. पण एक पॉइंट सांगते म्हणजे त्याच्याने आपल्याला जास्त प्रोत्साहन मिळणार कुठलंही आध्यात्मिक कार्य करण्यासाठी, की एक एनर्जी असते ना, आपली ऊर्जा असते. जेव्हा आपण काही कार्य करतो, आपली एक ऊर्जा असते. तर जेव्हा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात किंवा म्हणजे आपल्याला राग येतो किंवा दुःख होतं किंवा गिल्टी फील होतं किंवा आपल्याला लाज वाटते, की आपण म्हणजे चांगले भक्त नाही असं म्हणजे नको, आणि किंवा कोणावर राग येतो किंवा द्वेष असतं, मत्सरची भावनाही असते. तर त्याच्यात काय होतं, आपली ऊर्जा खूप कमी होते. हे मी म्हणत नाही, हे रिसर्च केलेलं आहे. की समजा आपले असं सांगितलं जातं, असं एनर्जी कर्व आहे. म्हणजे असं कोन असतं ना, कोन काय म्हणतात इन मराठीमध्ये मला माहित नाही. व्हॉट इज कोन कॉल्ड इन मराठी? असं कोन म्हणजे आईस्क्रीम खातो ना आपण, कोन असतं असं. हं. कसं असतं की ही ऊर्जा आहे, सगळ्यात उत्तम ऊर्जा वरती आहे एवढी. ते 700 म्हणजे आध्यात्मिक. आणि ते हळूहळू खाली जेव्हा येतं, खाली जे नकारात्मक सगळे विचार येतात. तर जेव्हा आपण नकारात्मक कार्य करतो किंवा आपण नकारात्मक भावना आपल्या हृदयामध्ये आहेत कारण किंवा विचार आहेत, तर आपली ऊर्जा खूप कमी होते. तर आपण जेव्हा गुरुनी सांगितलेले जे आदेश आहे आपण पालन करतो, जे 4 नियम आहेत ते पालन करतो, जेव्हा वैष्णव अपराध ह्याच्याकडनं दूर राहतो, तर तेव्हा काय आहे, आपण आपली ऊर्जा वरती जाते, पॉझिटिव्ह होते, सकारात्मक होते आणि वरती जाते. आपली जी ऊर्जा आहे, आपण त्यालाच आणखीन आकर्षित करतो. समजा तुम्ही आता यात्रेला आलात. यात्रेमध्ये समजा अ, राधानाथ स्वामी महाराज किंवा कुठलेही जे स्पीकर आहेत, काय म्हणतात, श्रोता म्हणतात. श्रोता नाही, श्रोता ऐकणार आहेत ना, वक्ता. कोणीही असू दे. तर ते जेव्हा प्रवचन देत आहेत, समजा इंग्लिशमध्ये देत आहेत किंवा कोणी आहे ते दुसऱ्या भाषामध्ये देत आहेत. आपल्याला ती भाषा माहीत नाहीये. तर आपण काय ऐकतो? अनुवाद. आपण ट्रान्सलेशन ऐकतो, है ना? तर ते ट्रान्सलेशनसाठी आपल्याला यात्रेमध्ये सांगितलं जातं, की इंग्लिश प्रवचन जे आहे 106.8 ह्या फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला मिळणार. तुम्हाला हिंदी अनुवाद ऐकायचा असेल तर 98 वर जा. तुम्हाला मराठी ऐकायचं असेल तर 96 वर जा. जे भक्त रशियाहून आलेत त्यांच्यासाठी जे अनुवाद आहे, रशियन अनुवाद हे 94 वर आहे. असं वेगवेगळ्याला आपल्याला सांगितलं जातं. आपण ज्या ऊर्जामध्ये, आपण जेव्हा रेडिओमध्ये ज्या पॉइंटवर जाणार, ज्या फ्रिक्वेन्सीवर जाणार, आपल्याला तेच ऐकू येणार, हो की नाही? हा, तेच तसंच माताजी. हा तसंच आपले जे विचार असणार किंवा आपली जी वागणूक आहे, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. आणि ती ऊर्जा जशी आहे तसं आपली साधना, आपलं जप पण तसं होणार. म्हणून आपण कसं असावं, आपलं सकारात्मक मन असावं. पण पॉसिबल आहे की कधी काय घडलं बाबा घरात, आपल्या घरच्या माणसांबरोबर किंवा बाहेर काहीतरी झालं, मनाला दुःख झालं किंवा राग आला किंवा एक कधी-कधी एक असं म्हणजे एन्व्ही म्हणजे मत्सर. हां, मत्सर. मत्सरची भावना. अरे, ही सेवा त्यांना का मिळाली?
मी इतकी वर्षापासून सेवा करते, मला का नाही मिळालं, त्यांना का ब्राह्मण दीक्षा मिळाली, मला का मिळाली नाही, असे नकारात्मक विचार येणार मनामध्ये. तर कसं त्याच्याबरोबर कसं आपण डील करायचं? तर सायकोलॉजीमध्ये पण सांगितलं जातं, हे एक औषधासारखं दिलं जातं की कृतज्ञता म्हणजे आपण ग्रेटफुल, ग्रॅटिट्यूड, जेव्हा आपण ती भावना जेव्हा स्वीकार करतो, तर ग्रॅटिट्यूड आणि आनंद ह्याची फ्रिक्वेन्सी सेम आहे. जॉय म्हणजे आनंद. ते फ्रिक्वेन्सी चार्ट मध्ये हॅपीनेस ची जी ऊर्जा आहे, फ्रिक्वेन्सी आहे, ते 540 आहे, 540. आणि सगळ्यात कमी काय आहे? 20 आहे एनर्जी. तर 540 आनंदाची भावना आहे. तर आता आपण जेव्हा खूप दुःखी आहो किंवा रागात आहो किंवा ही जी मत्सरची भावना आतून म्हणजे अग्नी आहे आपल्या हृदयामध्ये, तर ती भावना असताना आपण आनंदित होऊ शकत नाही. मग ते आनंद परत कसं आणायचं? ती सकारात्मक ऊर्जा परत कशी आणायची? जेव्हा आपण कृतज्ञताची भावना आणू. कृतज्ञता आणि आनंदची फ्रिक्वेन्सी एकच आहे, 540. तर आपण जर आपलं पूर्ण मॉर्निंग प्रोग्राम बघितलं, पूर्ण कृतज्ञताच आहे की नाही? आपण जे संसार दावा प्रार्थना म्हणतो, एक तर हे आपलं हे आध्यात्मिक जीवनाचं हे नीव, मराठीमध्ये काय म्हणतात फाउंडेशनला? हिंदीमध्ये नीव म्हणतात. पाया पाया What do you say? पाया पाया आहे. पाया आहे आपल्या आध्यात्मिक जीवनाचं, की आपले जे गुरुजन आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला हे सगळं मिळालं आहे, त्यांच्या प्रती आपण जेव्हा कृतज्ञताचा भाव ठेवतो, तर आपल्याला आणि जेव्हा त्यांची शरण घेतो, त्यांची सेवा करतो, तर आपल्याला आपल्या हृदयातनं जे आहे भगवंत सगळं प्रकट करतात. भगवंत 9व्या अध्यायामध्ये सांगतात, इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्यामी अनसूयवे. किंवा जेव्हा तुमच्यात मत्सर भावना नाही, एन्वी नाहीये, तर तेव्हा काय होतं की म्हणून तुम्ही याला समजू शकता. हे एकदम तू ते गुह्यतमम म्हणजे हे गुह्य आहे, हे रहस्य आहे. पण भगवद्गीता तर कोणीही उघडून वाचू शकतं ना. ह्याच्यात गुह्य काय आहे? कुठल्याही माणसाला थोडे पैसे दिले तर गीता प्रेसचे एक भगवद्गीता आणून ते वाचू शकतात. मग त्याच्यात गुह्य काय आहे? त्याच्यात रहस्य काय आहे? रहस्य हे आहे की तुमच्या हातात ते पुस्तक असणार, तुम्ही उघडणार, तुम्ही ते वाचणार. पण त्याचा साक्षात्कार होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? की आपल्या आतमध्ये मत्सरची भावना ही असू नये. तर मत्सरची भावना नको असायला, आपल्या आत कृतज्ञताची भावना असायला पाहिजे. ना आपण समजा आपल्या ग्लासमध्ये इथे पाणी आहे आणि ह्याच्यात शाई पडली, इंक पडलं, एक थेंब, ते पूर्ण निळं होतं पाणी. आता त्याच्यातनं आपण काढू शकतो का? नाही. पण आपण जर हे ग्लास पाण्याखाली नळ उघडलं आणि त्याच्या खाली आपण हे ठेवलं, तर काय होणार? हळूहळू ते जे घाणेरडं पाणी आहे ते निघून जाणार आणि पूर्ण पाणी स्वच्छ होणार. तसंच आपल्या मनामध्ये जे नकारात्मक विचार आहेत किंवा आपले वागणूक जर व्यवस्थित नाहीये, तेव्हा ज्याच्यात आपण कृतज्ञताचा पाणी सोडतो, ते नळ आहे, ते तर टाकी आहे पूर्ण. तर ते जे आहे आपल्या मनाला, आपल्या हृदयाला, आपली भावना जी आहे शुद्ध करून टाकते. तर मॉर्निंग प्रोग्राम इज ऑल अबाउट ग्रॅटिट्यूड. एक आपण जे संसार दावा प्रेयर म्हणतो, जे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी आपल्याला दिलेलं आहे, किती सुंदर प्रार्थना. एक आपण जर वाचलं, त्याचा अर्थ वाचलं, आपण काय म्हणतोय, एक वर्स मध्ये एक त्याच्यामध्ये व्हॉट यू कॉल फॉर वर्स, व्हॉट यू से फॉर वर्स इन मराठी? श्लोका 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 ओळी पण म्हणतो का? श्लोक. तर श्लोक. त्या श्लोक दरेक श्लोकामध्ये श्री गुरुना आपण कृतज्ञता व्यक्त करतोय. तर आता मी त्याच्यात जात नाही, कारण त्याच्यात खूप टाइम जाणार ते समजायला. माताजी घेऊ शकते तुमच्यासाठी ते एक क्लास, हाऊ वी आर एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड इन एव्हरी श्लोका. मग नरसिंग आरती, नरसिंग देवला आपण प्रार्थना करतोय, गुरुचे रक्षेसाठी, आणि कृतज्ञता भाव प्रकट करतोय त्यांना की तुम्ही सगळ्यांचं रक्षण करता. मग तुलसी देवीना कृतज्ञता की तुम्ही आपल्या सगळ्यांना भक्ती देता.
मग चेतो दर्पण मार्जनम शिक्षाष्टकम हरिनामाला आपण कृतज्ञता व्यक्त करतो की आम्ही जेव्हा हे म्हणतोय हरिनाम म्हणतोय तर ह्याच्याने काय काय होतंय आपल्या जीवनामध्ये शुद्ध होतंय आणि भगवंताचं शरण आपल्याला प्राप्त होते. गुरुपूजामध्ये परत कृतज्ञता व्यक्त करतोय की गुरु आपल्यासाठी काय काय करतात. तर ते पूर्ण मॉर्निंग प्रोग्राम जेव्हा आपण मन देऊन म्हणजे असंच आपण मेकॅनिकली जर जाऊन उभे आहोत तिथे, अरे सांगितलंय यायला आता काय करायचं, जायलाच लागेल, या भावनेने आपण जर गेलो तर ते तेवढा फायदा आपल्याला होणार नाही. पण आपण मनापासून आपण काय म्हणतोय ते एक एक शब्दावर जर लक्ष देऊन आपण जर म्हटलं तर त्याच्याने जे आहे ग्रॅटिट्यूड कृतज्ञताची भावना आपल्या हृदयामध्ये येते आणि जिथे कृतज्ञता आहे तिथे मत्सर असू शकत नाही ना. जर समजा कोणाला दुसऱ्यांना सेवा मिळाली तर आपण काय म्हणणार, अरे मला हे एवढं मिळालंय ना, ऍक्च्युली माझी पात्रता नाहीये तरी एवढं मला मिळालेलं आहे तर त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे. आय एम ग्रेटफुल फॉर व्हॉट एव्हर आय हॅव रिसिव्ड. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू खूप छान उत्तर मिळालं. आज एकादशी आहे आणि एकादशीच्या या पवित्र दिवसात आज तुमचं छान आम्हाला स्पीच ऐकायला मिळालं. खूप व्हेरी इन्स्पायरिंग. थँक्यू. एक पवित्र दिवसाचा बराच वेळ झाला वरती आहे. तर त्यांना एक प्रश्न विचारायचा. माताजी प्लीज विचारू त्यांची शकता. अनाउन्समेंट पण आहे ना. हा त्याचा प्रश्न आहे, अनाउन्समेंट करते मी. प्रश्न विचारू देत आधी, माताजींना पण परत वेळ होतो. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. हरे कृष्ण माताजी. खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं आणि एकदम प्रॅक्टिकल असं गाईडलाईन मिळाली आम्हाला सगळ्यांना. तुम्ही बोलताना एक सांगितलं होतं की आपली साधना आपण चेक केली पाहिजे. तर त्याचे काय संदर्भ असले पाहिजे की साधना चेक करायची म्हणजे नेमकं आपण काय केलं पाहिजे, तर त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन हवं. आता समजा मी आज सकाळी उठले आणि मला लूज मोशन झालं तर आपण काय चेक करणार? आपण काय खाल्लं होतं काल आणि कशामुळे झालं, कारण चेक करणार आपण. साधना. तर तसंच आपण आपल्या मनामध्ये जर खूप नकारात्मक विचार येत आहेत तर आपण आपली साधना चेक केली पाहिजे. येस. साधना चेक केली पाहिजे आणि आपलं वागणूक कसं होतं लोकांबरोबर ते पण चेक केलं पाहिजे की आपण काय विचार करतोय आपल्या मनामध्ये. एक आहे आपण काय खातो आणि दुसरा आपण विचार काय करतो. एक एक कुठलीही एक परिस्थितीमध्ये जर आपल्या मनाप्रमाणे जर नाही घडलं तर आपली प्रतिक्रिया असते की प्रक्रिया असते, रिॲक्शन असतं का रिस्पॉन्स असतं, त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण जर भक्तांबरोबर व्यवस्थित वागत नाही, आपण कटू शब्द बोलतो किंवा आपण खूप नकारात्मक शब्द बोलतो भक्तांबरोबर किंवा आपल्या परिवारमध्ये सुद्धा, असं नाही की आपण मंदिरमध्ये जाऊनच व्यवस्थित वागायला पाहिजे आणि घरी आपण कसंही करू शकतो. कारण सगळ्या ठिकाणी जे काय आपण करतो, म्हणतो, विचार करतो त्याचा सगळं परिणाम आपल्या जपावर आपल्याला दिसून येणार आणि आपल्या विचारामध्ये पण दिसून येणार. थँक्यू माताजी. हरी बोल. थँक्यू. आम्ही नक्की प्रयत्न करू या पद्धतीने साधना सुधारवण्याचा आणि एक प्रॉपर जो मूड पाहिजे आपला साधना करताना, त्या संदर्भात पण खूप छान सांगितलं माताजी तुम्ही. म्हणून असं सांगितलं विशेषतः जातं ते की उदाहरण खूप आवडलं. त्रिणागपी सुनीचेन तरोरपी सहिष्णुना मानिना मानदेन कीर्तनिया सदाहरी. ही एक म्हणजे आपण कंठी घातली आहे त्याच्यावर ही माळ आपण गळ्यात घालावी आणि म्हणजे असंच म्हणायला नाही पण आपल्या ते आचरणामध्ये सुद्धा उतरायला पाहिजे. नाहीतर ते Yes. आपल्यासाठी एक थिअरी राहणार. आपण म्हणणार एक गोष्ट आहे की एक शिकारी होता, तुम्ही ऐकली असणार ही गोष्ट. तो आला जंगलामध्ये तर ते जे पक्षी होते त्याच्यात जे वरिष्ठ होते त्यांनी सगळ्यांना सांगितलं की शिकारी आएगा जाल बिछाएगा दाना डालेगा दाने के लोभ में फसना नहीं. तर त्याच्यात आणि ते वरिष्ठ जे ते उडून गेले तिथून. तर जे बाकी होते ज्युनियर त्याने काय केलं ते म्हणत म्हणजे नर्सरी राईम म्हणतात तसं ते शिकून घेतलं. ते म्हणत जाऊन त्या जाळीवर बसले, दाणा खाल्ला आणि त्याच्यात अटकले. तर एक आहे आपण म्हणतो, आपण ऐकतो, आपण प्रवचन देतो, पण जर आपण ते आपल्या जीवनामध्ये फॉलो नाही केलं
तर म्हणजे त्याचा फायदा जे आपल्याला मिळणार नाही. येस माताजी. विशेषतः ते मायापूरला जाण्यापूर्वी आपण 2-3 दिवस तरी आधी तयारी केली पाहिजे. तशा प्रकारची तयारी आपण जपा या प्रवासामध्ये आहोत तर जपा करायच्या आधी केली पाहिजे. हे फार छान वाटलं माताजी. थँक्यू सो मच. थँक्यू. हरे भूतकर माताजींना एक प्रश्न होता, त्यांचा पण हात वरती होता नंतर. माताजी विचारू शकतो ना, बराच वेळ झाले त्या पण वेळ थांबल्या होत्या. चालेल सर. भूतकर माताजी, हा तुम्हाला विचारायचं होतं. आवाज ब्रेक हरे होतोय तुमचा आवाज. मला असं विचारायचं होतं माताजी की जेव्हा मुलं छोटी असतात तेव्हा ती आपल्या बरोबर भक्तीमध्ये सहज येतात. पण जेव्हा मुलं मोठी होतात, जेव्हा ती 23-24 वर्षांची होतात, तेव्हा त्यांना भक्तीमध्ये आणण्यासाठी किंवा भक्ती करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काय प्रयत्न करू शकतो? हा प्रार्थना, विषय खूप मोठा आहे पण फक्त प्रार्थना करायचं. मुलं जेव्हा मोठी होतात त्यांची वागणूक म्हणजे वेगळी होते आणि हे तुमची मुलं नाही, पूर्ण विश्वामध्ये सगळ्यांची मुलं तसंच करतात. तर तेव्हा त्यांना फोर्स नाही करायचं, नकारात्मक बोलायचं नाही, कारण अध्यात्म हे आहे, हे पर्सनल चॉईस आहे. आपण त्या वयाच्या मुलांवर कुठल्याही वस्तू आपण फोर्स करू शकत नाही. त्यांना कपडे कुठचे घालायचे, त्यांना जेवण काय जेवायचंय, त्यांना मंदिरात यायचंय नाही यायचंय, त्यांना फक्त कीर्तन करायचंय का जप पण करायचंय, त्यांना जे करायचंय ते आपण फोर्स करू शकत नाही. कारण त्या वयामध्ये आपण जर फोर्स केलं तर ते रागवतील आणि भांडतील तुमच्या बरोबर. आपण जर एक बटन दाबलं की आपल्याला शॉक लागते, है ना. तर त्याचा अर्थ काय की ते बटन आता आपण दाबू नये, ते बटन आपण दाबू नये. आता काय आहे, इतके आपण जे लहानपणी जे संस्कार दिलेत मुलांना ते कुठे जाणार नाही. ठीक आहे, या वयामध्ये मुलं असं वागतात, तर तेव्हा आता आपण त्यांच्याशी बोलताना आपण रिस्पेक्ट देऊन बोलावं, कारण आता ते मोठे झाले. जेव्हा तुमची मुलं तुम्ही काय म्हटलं आणि ते म्हणतात का करावं आम्ही, तेव्हा समजायचं की आता मोठे झाले, तर आपण फोर्स नाही करायचं. आपण सांगू शकतो. आपण सांगल्यानंतर ते चिडणार हेही खरं आहे. सांगायचं प्रेमाने, पण चिडले तर आपण रागवायचं नाही. जर आपल्याला असं वाटतं की ते जेव्हा चिडतात आपण रागवणार, तर आपण सांगायचंच नाही. आपण जर सांगतो, त्यांची प्रतिक्रिया असणार, ते चिडणार तेव्हा आपण सहन करू शकतो का, तर आपण आपल्यावर काम करावं. की भगवंत आपल्याला शुद्धीकरणासाठी भगवंत येणार नाहीयेत ना, कोणाला तरी वापरणार ना. तर हे आपलं टेस्ट आहे की आपल्यात नम्रता किती आहे, सहनशीलता आपल्यात आहे का. आपण जे त्रिनादप्पी म्हणतो श्लोक, आता हे टाइम आला जेव्हा तुमची मुलं टीनेजर होतात, मोठे होतात, तेव्हा हे परीक्षा आहे. टुडे इज त्रिनादप्पी टेस्ट. टुडे नाही, एव्हरीडे. हा, तर तेव्हा आपण त्यांच्यावर रागवण्याऐवजी आपण स्वतःवर काम करावं की ठीक आहे. माझी मुलं तर मला क्लिअर सांगतात, तुम्हाला कोणी जबरदस्ती केलेला का, तुम्ही स्वतःहून आले ना भक्तीमध्ये. किती जप करायचं, कधी जप करायचं ते तुम्ही ठरवता ना तुमचं, तुम्हाला कोणी येऊन फोर्स करतं का. तर आपली मुलंच आपल्याला शिकवणार की त्यांच्या बरोबर आपण कसं वागावं, आपण त्यांच्याकडनं शिकावं. आपण आई वडील कधी झालो ते आपल्या जीवनामध्ये आले तेव्हा त्यानेच आपल्याला आई वडीलचं स्थान दिलंय ना, तर तेच आपल्याला शिकवणार की कसं वागावं. हा, असं नाही की आपण म्हणजे काहीही म्हणजे चुकीचं केलं तर आपण सांगणार, आपण सांगत राहायचं. ते इरिटेट होणार, ते काय परत परत तेच सांगत राहतं, पण त्यांच्या मनात ते जातं. पण फोर्स नाही करायचं, नकारात्मक शब्द नाही वापरायचे आणि पनिशमेंट नाही द्यायची. पनिशमेंट म्हणजे मोठे मुलांना तुम्ही मारू शकत नाही, तुम्ही हात उचलू शकत नाही, मुलांना तर नाहीतरी मारू नये. पण जेव्हा लहान असतात तुम्ही कधी कधी त्यांना थोडं स्ट्रिक्टली सांगू शकता. मोठे झाल्यानंतर तुम्ही त्यांना सांगू शकत नाही, कारण आपण जर नकारात्मक वागणूक केली ना त्यांच्या बरोबर, जसं की आपण रागवले किंवा त्यांच्या बरोबर बोलायचं बंद केलं किंवा त्यांना काहीतरी आपण देणार होतं ते दिलं नाही, असं नाही करायचं. आपलं नॉर्मल बिहेवियर असायला पाहिजे मुलांबरोबर. जरी त्यांनी आध्यात्मिक कार्य आपल्या मनाप्रमाणे, आमच्या मनाप्रमाणे जर नाही घडलं, तरी ते आपले मुलं आहे. मुलांवर प्रेम
आणि त्यांची सेवा हे आपण सोडू नये. आपलं व्यवहार आपण बदलू नये अध्यात्मासाठी. घरामध्ये ते काय करतात ते आपण डोकं खायचं त्यांचं. आपलं सामान जाग्यावर ठेवणं, आपले कपाट स्वच्छ करणं, ते सुद्धा त्यांच्यावर सोडून टाकायचं. आपण जाऊन नाही करायचं सारखं. आणि ते जेव्हा करतील ते करतील. आपलं हे असणार की नाही आजच आत्ताच इथेच आणि असंच करायला पाहिजे, तर मुलं नाही ऐकणार आहे. त्या वयाची मुलं. मला हिटलरचं नाव देणार ते बस, आणखीन काय नाही म्हणत. है ना. तर आपण सांगायचं, पण आपल्याला समजायला पाहिजे आता मोठे झाले, त्यांना त्यांचा निर्णय घेऊन द्या आणि त्यांना आपलं वागणूक बघून ते शिकणार. की जरी आपण सांगितलेलं किंवा आपण आदेश दिलेलं ते कोणी नाही केलं, तरी आपण त्यांच्या बरोबर व्यवस्थित वागू शकतो, हे शिकणार मुलं. ठीक आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. छान टिप्स मिळाल्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी एवढे छान प्रश्न उत्तर होत आहेत की प्रश्नांचे हात खाली होत नाहीयेत. मला असं वाटतं एक सेशन तुमचा खास याच्यावर व्हायला पाहिजे खरं. आता पण एक निर्मला माताजीचा हात वरती आहे प्रश्न विचारण्यासाठी. एक क्वेश्चन घेते, लास्ट क्वेश्चन, मग मला जायला लागेल स्वयंपाक करायला. निर्मला माताजी तुमचा प्रश्न आहे ना? हरे कृष्ण माताजी, सगळ्यांना दंडवत. माताजी, माझा प्रश्न हा होता की म्हणजे तुमचं लेक्चर एकतर खूप छान वाटलं आणि बरंच काही माझे क्वेश्चन्स सॉल्व्ह झाले. पण एक होतं की प्रवासामध्ये आपण जप करतो, भरपूर करतो, मग त्याचा कितपत आपल्याला म्हणजे आपल्या आध्यात्मिक दृष्टीने किंवा आपल्याला काय म्हणतो आपण प्रोग्रेस करायला मदत होती? तुम्ही प्रवास घरात म्हणजे यात्रेचा प्रवास म्हणता की डेली ऑफिसला नाही नाही, डेली यात्रेचा प्रवास तर तो छानच असतो, कारण भक्तगण आपल्या सोबत असतात वगैरे. पण घरच्या कामानिमित्त किंवा फॅमिलीच्या कामानिमित्त, आई आजारी आहे कोणा, असं काय 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 आपले जे पर्सनल, त्याच्यामुळे फिरावं लागतं सारखं, सासरी माहेरी इकडं तिकडं पोरांसाठी. तर तेव्हा आपण एकतर दूर असल्यामुळे घरातनं लवकर निघावं लागतं. मग ते आपल्याला सकाळची सवय असते, मग ते दुसरा प्रश्नच नसतो, आपल्याला प्रवासातच आपण करतो. असं खूपदा आमच्या सोबत होतं किंवा अजून कोणासोबतही होत असेल, तर त्याच्यानी आपल्याला किती आपण स्वतःला प्रोग्रेस करू शकतो माताजी? पण आपण ते विचार करत नाही की ह्याच्याने आपल्याला किती हे केलं तर प्रगती होणार, ते केलं तर प्रगती होणार. डेफिनेटली आपल्याला सांगितलं गेलंय की एका जागेवर बसून आपण जप केले ते हा बेस्ट. ठीक हा आहे. मग थोडं फिरून केलं तर ठीक आहे, दॅट इज गुड, बेटर, बेस्ट आहे. हा आपण न करण्याऐवजी आपण केलं ऍटलिस्ट जे हा आपल्याला जमलं तेवढं, तर आपल्याला जर दुसरं उपाय नाहीये हम्म आणि किंवा दुसरं आपल्याला ऑप्शन नाहीये, हम्म तर मग चालेल. कारण आता मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण कधी कधी आपल्यालाही करावं लागतं. आता मंदिरात समजा आपल्याला जायचंय सकाळी, तर आपलं हम्म घरचं सगळं करून जायला लागतं ना आपल्याला. समजा आता आपले कधी कधी मीटिंग असतात मंदिरमध्ये सकाळी, तर हो घरचं तर सगळं काम करूनच जायला लागेल ना. तर आता हम्म माझं आज पूर्ण जप झालं नाहीये, तर आता मला हम्म असं ना, मी सांगू शकत नाही माझं जप झालं नाही तर मी आज जेवण नाही बनवणार. बनवायला हम्म लागेलच ना. तर हम्म ते सगळं करून समजा मला मंदिरात जायचंय, तर नॅचरली आपण चॅन्टिंग करणार येताना जाताना. हम्म. त्याच्यातही आपण लक्ष देऊन करू शकतो ना. अच्छा. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कदाचित दॅट इज ते बेस्ट नाहीये ट्रॅव्हलिंगचं जग, पण आपल्या हम्म सगळ्यांना कधी ना कधी ते करावंच लागतं. पण हम्म त्याच्यात आपण कसं बेस्ट करू शकतो की आपण डोळे मिटून आपण जप करू शकतो. इकडे तिकडे हे ऍडव्हर्टिजमेंट ते ऍडव्हर्टिजमेंट, कोण कोणाशी काय बोलते ते न बघता आपण आपल्या हरिनामावर लक्ष देऊन डोळे बंद करून आपण करू शकतो जप. तर हम्म कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हेच विचार करावा की आता आता ही जी परिस्थिती आहे, ह्या मला अवसर मिळालेला आहे जप करण्याचं, याच्यात मी कसं बेस्ट करू शकते. नाही तर अरे अरे माझं जप झालं आता ट्रॅव्हलिंग मध्ये जप नाही होणार, असं नाही विचार करायचं. जेव्हा आपण हातात माळ घेतो तेव्हा हम्म आपण व्यवस्थित जप करायचं. हम्म तेही कधी कधी व्यवस्थित होत नाही, तर तेच विचार नाही करायचं की अरे नाही झालं नाही झालं, ते नाही. आता परत लक्ष द्यायचं. आता म्हणजे दर एक म्हणी आपल्याला अजून एक चान्स देते.
आता मी बरोबर नाही म्हटलं, माझं मन कुठेतरी फिरून आलं. फिरते. आपण जरी बाहेर फिरलो नाही, आपलं मन फिरतच माताजी. हो. हा, आपण बसमध्ये नसणार, पण तरी आपण प्रवास खूप करतो. हो, माताजी. आता आपण डिटेल्स न बघता ना, आपण म्हणून डोळे मिटायला सांगतात. डिटेल्स न बघितलं तर असं वाटतं किती सुंदर आहे. मग असं वाटतं, अरे एक हार करायला पाहिजे. त्या हारसाठी ते मोती आणायला पाहिजे. ते मोती आणायला तिथे जायला लागेल. ते तिथे जायला टाइम नाहीये. कधी जाऊ? मग मी त्यांना फोन कधी करू? म्हणजे इतकं आपण तिथे कुठे मार्केटमध्ये जाऊन विदाउट Yes, मनी, माताजी. पैसे न देता आपण पूर्ण हो, फिरून आलो एकदम फुकटमध्ये. हो, हो. आणि Yes, yes. दुकानवाल्यांना पैसे न देता आपण ते विकत पण घेऊन आलो. कसं त्यांना गंडवलं. तुम्ही फिरायचं म्हणता, आपण तर सारखं फिरतो. Yes, माताजी. तर Yes. ते झालं, तर आता ते मला विचार कसं सुरू झाला हा विचार, त्याच्यात हा. ऍनालिसिस नाही करायचं. हम्म. परत ते सगळे विचारात आपल्याला पूर्ण जायला लागेल बॅकवर्ड्स, मागे. मला हा हा. विचार कसा आला? नाही, जसं आपण सकाळी उठून स्वप्न आले, तर मला हा स्वप्न कसं आला, त्याचं सुरुवात कसं होतं, आपण बसून केलं तर आपलं काम नाही होणार. तर हो. आपलं मन भटकलं, परत हरिनामावर आणायचं करत. आपल्याला सारखं डेली एक नवीन दिवस, एक नवीन मणी आपल्यासाठी एक अवसर आहे. आपल्यासाठी आणखीन एक चान्स आहे. चला, वन मोर चान्स. एक Yes. पुस्तक आहे सेकंड चान्स. अजामिलला एक सेकंड चान्स मिळाला. Yes, yes. भगवंताची भक्ती. आपल्याला 108 बीड्स आहेत आणि 16 माळे. तर आपल्याला किती चान्स आहे? Chance. चला, ऍटलीस्ट आता हा नाव, आता मी जे नाव घेते ते व्यवस्थित घेणार. ते Yes. नाव दुसरं सेकंड, परत मन भटकलं, परत आणलं, परत. तर आपण जेव्हा मनाला परत परत आणतो ना आपल्या या हरिनामावर, तर आपल्या ब्रेनला तीच सवय होते की हे नाही, इकडे तिकडे जायचं नाही, परत आणायचं. मग ती सवय होते. हळूहळू आपल्या जपाची जी आहे क्वालिटी वाढते. येस माताजी. ठीक खूप आहे. छान. थँक्यू. थँक्यू हरे माताजी. कृष्णा. हरे कृष्णा. दंडवत. दंडवत पण. हरे कृष्ण माताजी. हा. मी नवसाधक भक्त आहे. तर शरीराचा काय प्रॉब्लेम असेल तर बिना आंघोळ करता जप केलं तर चालते ना? चालते कधी तर माताजी, चालते. जर आपल्याला काही दुसरं म्हणजे व्हॉट इज से फॉर ऑप्शन, पर्याय. दुसरं पर्याय नसेल तर, नाहीतर आयडियली स्वच्छ जेव्हा आपण आंघोळ करून करतो, तर कारण आपण म्हणतो ना, अंतर्बाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून स्वच्छ असलं तर आपली सेवा जास्त चांगली होते. पण पर्याय जर नसेल, आता आपण यात्रेला जातो, ओव्हरनाईट जर्नी असते, सकाळी उठून आपण जप करतोच ना, तर ते कधी आपल्याला बरं नाहीये. तेव्हा वेगळी गोष्ट आहे की उठायला होत नाहीये, रोज आंघोळ करायला होत नाहीये. पण सकाळी उठून पहाटे आंघोळ केलं की मन सुद्धा आपलं क्लीन होतं, स्वच्छ होऊन जातं आणि मग आपण जप करू शकतो. आणि समजा पर्याय नाहीये, तर ऍटलीस्ट हात पाय धुवून, तोंड धुवून मग आपण करू शकतो. नाहीतर बेस्ट आहे की आंघोळ करून स्वच्छ जागेवर बसून आपण जप करावा. ठीक आहे माताजी. थँक्यू माताजी. एक हा. अनाउन्समेंट आहे. आज दुपारी उषामती माताजी बारामतीतल्या सगळ्या माताजींसाठी क्लास घेणार आहे. सेवा कशा करायच्या, मूड कसा असावा. पैत्रे माताजी, तुम्हाला काय बोलायचं? नाही, ते सगळ्यांनी जॉईन व्हा. सांगा ना प्लीज. सगळ्यांनी आवर्जून जॉईन व्हा. माताजी पण खूप बिझी असतात, त्याच्यातून त्यांनी आपल्याला मेसेजेस येतीलच सगळ्यांना. पण सेवा करताना आपला मूड कसा असावा, कशा प्रकारे कराव्यात, याच्यासाठी खूप छान मार्गदर्शन मिळणार आहे. तर कृपया प्लीज सर्व बारामती माताजींनी नक्की वेळ काढून जॉईन व्हा. अलार्म लावून ठेवा, म्हणजे मग लक्षात राहील त्या वेळेला. आणि प्लीज सगळ्यांनी जॉईन व्हा. थँक्यू. राजाराणी माताजी, थँक्यू सो मच. थँक्यू माताजी, वी वुड लाईक टू हिअर मोर फ्रॉम यू. हरी बोल. आम्ही एक ना वन्स इन अ मंथ आता सुरू केली ऍक्टिव्हिटी की टेम्पल मध्ये ऑनलाईन हे करतो. म्हणजे ऑनलाईन म्हणजे सगळे तिथे जमतात आणि लाईक झूम वरती हे करून स्क्रीन वरती हे करून. सो आम्हाला तुमची डेट हवी आहे आणि एक छानसा एक प्रोग्राम ठेवा. ठीक आहे. थँक्यू. येस येस. उषामती इज माय व्हेरी गुड फ्रेंड. या ऍक्च्युली मी म्हटलं होतं त्यांना आज, पण आज त्या बहुतेक सकाळी बिझी होत्या.
we know. Yeah, she's our counselor here for Yeah, I know, Baramati. I know. Yeah, you must be knowing. Yeah. Yes. Hari bol, Thank you. thank you. Thank you, Mataji. Thank you. Hari bol. Thank you. Hare Krishna. Thank you, Mataji. Hare Krishna. Hare Krishna. हरे कृष्ण. अनंगोपी माताजी स्पीकर चालू करा, थांबूया आपण.